हा, नमस्कार. मी मुंबईचा कुणाल. सर्वांना माझ्या नवीन पॉडकास्टमध्ये सर्वांचं मी आधी स्वागत करतो. आज आहे 15 ऑगस्ट. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज मी नवीन मंडळामध्ये आलोय. आमचा नवीन पॉडकास्ट आहे एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, म्हणजे एकताचा एकदंत. हे नवी मुंबईतलं नेहरू मधला हा मंडळ आहे. आज आपण यांच्याबरोबर त्यांच्या 5 वर्ष झाले त्यांच्या मंडळाला, फक्त त्यांच्याबरोबर सर्व गोष्टींची चर्चा करणार आहोत. आजचा पॉडकास्ट खूप सुंदर होणार आहे, कारण की हा मंडळ सर्व आपले तरुण मंडळ सुरू केलेले आहेत, एक विश्वासाने सुरू केलेले आहेत, एक जोशाने सुरू केलेले आहेत. आता माझ्याबरोबर मंडळाचे पदाधिकारी आहेत. नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. आधी तुमचं इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, मी अजय विश्वनाथ तळेकर, एकताचा एकदंत यामधील एक कार्यकर्ता. ओके. आता अजय, मला हे सांग, तुमची ही सुरुवात 2022 साली झाली. हो. थोडा मंडळाबद्दल सांग, कशी सुरुवात केली, ह्याच्यामागे काय होतं मंडळाचं? एकताचा एकदंत हा 2022 साली याची सुरुवात झाली, पण ह्यामागे अनेक वर्ष आमच्या जी तरुण मित्रमंडळी आहेत आमची, ह्यांच्या खूप संघर्ष आणि ह्यांची खूप मेहनत होती हे गणेशोत्सव चालू करण्यामागे. कारण नेरूळमध्ये सेक्टर 10 मध्ये आमची सोसायटी आहे. अच्छा. पण फक्त आणि सर्वात मोठी सोसायटी आमची आहे, पण आमची सोसायटी सोडून सगळ्या सेक्टर 10 मध्ये गणपती बसायचा. त्यामुळे आमच्या प्रत्येक मित्रांना वाटायचं, प्रत्येक मुलांना वाटायचं की बाबा आपल्या सोसायटीत गणपती का नाही, एवढी मोठी आपली सोसायटी आहे, प्रत्येक सोसायटीमध्ये गणपती असून आपल्या सोसायटीमध्ये का नाही, तर आपण पण आपला गणेशोत्सव सुरू केला पाहिजे. ओके. असं करत मग तेव्हापासून आम्ही तेव्हा लहान होतो. लहान असल्यामुळे आम्हाला सोसायटीतली माणसं एवढी हे नाही करायची, गृहीत नाही करायची की बाबा नको म्हणून. प्रत्येक वेळी आम्ही त्यांना सांगायचो की काका आपल्या सोसायटीत गणपती बसू, काहीतरी आपण सुरुवात करू बाप्पाची. कारण आमची सोसायटी ही सिडकोची आहे आणि सिडकोची आमच्या सोसायटीत झालेले 30 ते 35 वर्ष. ओके. एवढी वर्ष होऊन सुद्धा आपल्या सोसायटीत गणपती नव्हता. तुम्ही बघितला, यंदाचं आमचं 5वं वर्ष. तर मग काहीतरी सुरुवात करायची म्हणून मुलांनी सर्वांनी आम्ही एकत्र आलो, बसून सगळ्यांना, म्हणजे सर्व आमचा हा संघर्ष 2016 पासून चालू आहे. गणपती बसवायचा. त्यामुळे 2016 पासून आम्ही आमचे जे सोसायटीतले मोठे माणसं होते त्यांच्या मागे लागलेलो की काका गणपती बसू, चालू करू, सुरुवात करू. तर त्यामुळे ते प्रत्येक वर्षी आम्हाला नाही प्रत्येक वर्षी आम्हाला नकारच भेटत गेला की बाबा नको, गणपतीचं तुम्हाला झेपणार नाही वगैरे. काळजीपोटी पण बोलत असतात. ठीक आहे. त्यामुळे मग त्यांनी नकार प्रत्येक वर्षी आम्हाला नकार भेटला, पण पोरं खचली नाही घरी. पोरांनी ही जिद्द सोडली नाही. पोरांचं एकच म्हणणं होतं की आपल्या सोसायटीत आपला बाप्पा आला पाहिजे. आणि त्यामुळे प्रत्येक मुलाला वाटायचं की बाबा आपल्या सोसायटीत जर गणपती असतं तर आम्ही हे केलं असतं, कसा गणपती उत्सव आम्ही साजरा केला असं प्रत्येकाची थिंकिंग होती. कारण सर्व मुलं बघायची की अरे आपल्या बाजूच्या सोसायटीत गणपती आहे, ते लोक आम्हाला बोलायचे पाया पडायला वगैरे. आम्ही बघत होती लोक सगळे एकत्र येतात, मग तशी आपली लोक पण एकत्र का नाही. एवढी आमची सोसायटी जी आहे ती 240 घरांची आहे. एवढी मोठी सोसायटी असून आपल्या सोसायटीत गणपतीची स्थापना झाली पाहिजे. ह्याचा संघर्ष आमच्या मुलांचा 2016 पासून होता. 2022 मध्ये जशी आम्ही प्रत्येक सोसायटीची वर्षाला एजीएम असते. त्या एजीएम मध्ये आम्ही फक्त एकच मुद्दा असायचा आमच्या मुलांचा की गणपती बसवा, गणेशोत्सव आपल्या सोसायटीत साजरा झाला पाहिजे. पण प्रत्येक वेळी सोसायटीवाले नाही प्रत्येक सोसायटी म्हणजे मिटिंगला आम्हाला नाराज होऊन मुलं सगळी निघून जायची, मग त्यांचे विषय चालू असायचे बाकीचे. तर प्रत्येक याला नाही बोलत 2022 हा वर्ष उगवला आणि 2022च्या जुलैच्या महिन्यात आमची एजीएम लागली आणि त्या एजीएम मध्ये हा मुद्दा घेण्यात आला. तेव्हा 2016 पासून 2022 पर्यंत आमची मुलं मोठी पण झाली, आम्ही मोठं पण झालो. त्यामुळे तेव्हा सोसायटीने बाबा केलं की बाबा चल आता पोरं झाले, त्यामुळे मग आपण हा मुद्दा घेऊ आणि पोरांचं एवढं म्हणणं आहे. तर मग अशा प्रकारे 2022 साली आमची एजीएम झाली, त्यामध्ये हा विषय मांडण्यात आला आणि तो विषय पास करून घेतला मुलांनी. सगळ्या सोसायटीचे म्हणजे सगळ्यांनी होकार दिला आणि ही सोसायटीमध्ये आपला बाप्पाचं विराजमान व्हावं ही प्रत्येक मुलाची इच्छा होती, तशी प्रत्येक काही लोकांची इच्छा सुद्धा होती. त्यामुळे आम्ही सोसायटीमध्ये सायन्सची मोहीम घेतलेली की बाबा किती जणांना बाबा गणपती आपल्या सोसायटीत यावा असं वाटतंय. तर अशी 240 घरांपैकी आम्हाला 180 ते 190 जणांनी सह्या दिलेल्या. त्यामुळे सोसायटीवाल्यांना पण वाटलं की बाबा आपण काहीतरी हे करू म्हणून. ओके. आता मला सांग, एकदंत हा म्हणजे तुम्हाला 2022 साली पावला, म्हणजे गणपतीवरती किती विश्वास होता तुमचा
आणि गणरायाने तुमची ती इच्छा पूर्ण केली आणि तो एकदंत तुमच्या सोसायटीमध्ये विराजमान झाला. त्याच्यात काय ते एक क्षण सांग, ते जेव्हा ते ऍक्सेप्ट झालं सगळ्या गोष्टी. नाही, बाप्पाची कृपा आमच्यावर प्रत्येक मुलावर असतेच. बाप्पाचं लहान पोरं ही खूप आवडती मुलं असतात, त्यामुळे प्रत्येकावर बाप्पाचं हे होतं आणि मुलांनी खऱ्या मनापासून केलंय सर्व जे आम्ही केलं ते, की बाबा असं नाही की बाबा चल नाही झालं तर नाही झालं, नाही असं नाही. होती. प्रत्येक मुलाला वाटत होतं की गणपती बसलाच पाहिजे आपल्यासोबत, काय झालं तरी आपल्याला ती सेवा केलीच पाहिजे. बरोबर. 2022 साली तुम्ही लालबागचा राजा आणला, ठीक आहे. ते कशा पद्धतीने सुरुवात केली, तुमचं मॅनेजमेंट कसं केलं 2022 साली? 2022 साली जेव्हा जुलैमध्ये आमची मीटिंग झाली एजीएम, तेव्हा खूप कमी दिवस उरलेले, कारण ऑगस्ट मध्ये गणपती होते. बरोबर आहे. आता बोललो एका महिन्यात आपण काय तयारी करणार. आता तेव्हा मग आम्ही विचार केला, सगळ्या मुलांची आधी मीटिंग झाली आमच्या, आणि मग आम्ही विचार केला की पेन हमरापूर एक गाव आहे, तिथे मूर्त्या भेटतात. तर आम्ही बोललो पहिलंच वर्ष आहे, बजेटही नव्हतं मंडळाकडे, वर्गणी किती निघते काय निघते किती समजत नव्हतं मुलांना. तर त्या हिशोबाने मग आम्ही पेनकडे गेलो. आम्ही 10 एक पोरं आम्ही पेनला गेलो, सगळ्या मूर्त्या बघितल्या. त्यात आम्हाला ही लालबागच्या राजाची मूर्ती एक सुरेख आवडली. आणि पहिलंच वर्ष होतं म्हणून बोललो राजापासूनच सुरुवात करू. आणि मग आम्ही ती लालबागच्या राजाची मूर्ती ही बुक केली. आणि खरंच पेनला पण खूप मस्त मूर्त्या आणि त्यांची रेखीव कामं वगैरे खूप भारी असतात. बरोबर. आता 2022 साली तुम्ही गणपती आणला, तुम्ही त्यावेळेला ट्रॉली पण नवीन बनवली का? नाही, 2022 साली आमची ट्रॉली नाही म्हणली. 2022 साली आम्ही ट्रॉली एका दुसरा मंडळ, शिवशाहीचे मंडळ आहे आमच्या सेक्टर 10 मधला, त्यांच्याकडून आम्ही घेतलेली. त्यांनी आम्हाला दिलेली आगमनासाठी. कारण हे काहीच नव्हतं ना, जुलै आणि ऑगस्ट मधले फक्त 20 ते 25 दिवस होते. 20 ते 25 दिवस होते, त्याच्यात काय काय करणार. वर्गणी 240 घरांची काढायची, गणपतीचं सगळं मंडप बुकिंग आहे, बँजो कसा काय हे सगळं बुकिंग करायचं होतं. गणपती हा आम्हाला फक्त आणायचा म्हणून आणायचा नव्हता. करेक्ट आहे. गणपतीचं सर्व आम्हाला करायचं होतं, सर्व मुलांना. आणि आजही प्रत्येक मुलगा जे त्यावेळेस आम्ही करत होतो ते ह्या वर्षी प्रत्येक मनाने करतो आम्ही सर्व गणपतीचं. म्हणून आता तुम्हाला खरे सांगतो मी की आतापर्यंत आमच्या मुलाचं कोणाचंही वाईट नाही झालंय. त्याच्या आशीर्वाद खूप गेलोय पुढे. आशीर्वाद आहे. ओके. एक दंताच्या आशीर्वाद आम्ही खूप पुढे गेलोय. त्यांनी आम्हाला कधीच कमी पडू दिलं नाही. जेव्हापासून एकताच एकदंत, एकता आणि एकदंत ह्या नावाने टाकले, कसं सुचलं नाव? कसं होतं, जेव्हा प्रत्येक सोसायटीत आम्ही बघायचो, प्रत्येक सोसायटीमध्ये गणपती साजरा केला जायचा, तर त्यांची प्रत्येक सोसायटीच्या वेगवेगळ्या बाप्पांची नावं होती. जसं आमच्या बाजूला सहयोग सोसायटी आहे, त्याचं नाव होतं सहयोगचा सुखकर्ता. ओके. त्याच्याच बाजूला पंचशील आहे, पंचशीलचा गणराज. त्याच्याच बाजूला अरुणोदय आहे, त्यांचा अरुणोदयचा विघ्नहर्ता. बरोबर. ठीक आहे. तर मग प्रत्येक सोसायटीच्या वेगवेगळ्या गणपतींची नावं होती. तर आम्ही पण तेव्हा ठरवायचो की बाबा कसं आम्ही एकताच्या मध्ये आपला बाप्पा विराजमान झाला तर आपण काय नाव द्यायचं, असं विचार करत करत मग आम्ही मंडळी बसलो आणि त्याच्यात आलं एक नाव, एकताचा एकदंत. तेव्हापासून या नावाची सुरुवात झाली. बाबा की जेव्हा केव्हा आपल्या सोसायटीत बाप्पा विराजमान होईल, बाप्पाचं आगमन होईल, तर हा एकताचा एकदंत नावाने ओळखला जाईल. 2022 साली जेव्हा तुम्ही गणपती आणला, ठीक आहे, भले छोटी मूर्ती असू दे, तो एक सार्वजनिक गणपती होता. त्यावेळेला तुमच्या सोसायटीमध्ये जेवढे वरिष्ठ आहेत, स्त्रिया, ह्या सगळं, त्या किती आनंद होता त्यावेळेला? नाही, उत्साह तर खूप होता. आम्ही जेव्हा आगमन म्हणजे सर्वात प्रथम सगळ्यांना कळालं की आपल्या सोसायटीत आता बाप्पा विराजमान होणार आहे, फ्रंटला कोणी यायचं नाही, पण आम्हाला बॅक सपोर्ट खूप होता. ज्येष्ठांचा, लेडीजचा, सगळ्यांचा खूप आम्हाला सपोर्ट होता. आणि अक्षरशः जेव्हा गणपती येणार आता आपल्या सोसायटीत, खूप लोकांनी म्हणजे लेडीजनी पूर्ण सोसायटीमध्ये रांगोळी काढलेल्या. आमच्या प्रत्येक लेडीजला आम्ही मंडळाकडून फेटे दिलेले. फेटे दिलेले. प्रत्येक मुलांना आम्ही कुर्ता घेतलेला, माणसांना देखील आम्ही कुर्ते दिलेले. अशा प्रमाणे आम्ही पहिलंच वर्ष होतं, बोललो कसं होतंय, पण ह्यांचा सपोर्ट होता. मुलांनी किती केलं तरी मोठ्यांचा सपोर्ट लागतो, तो सपोर्ट आम्हाला मिळालेला. काही लोकांकडून आम्हाला खरंच खूप सपोर्ट मिळाला. आणि आमच्या सोसायटीतल्या बायका ज्या आहेत त्या आम्हाला खूप सपोर्ट करतात. म्हणजे स्त्रिया ज्या आहेत त्या सगळ्याच खूप सपोर्ट करतात आम्हाला. म्हणजे ज्यांनी रांगोळी काढणे, हार, आम्ही सगळं फुलं आणून देतो त्यांना, हार वगैरे ते स्वतःच बनवतात. सगळं म्हणजे खूप सपोर्ट असतो त्यांचा आम्हाला. बरोबर. पण एक मला सांग, जसं नेरूळ नवी मुंबई, इथे गणेश उत्सव कसा आहे? कारण की मुंबईमध्ये जसा गणेश उत्सव असतो तसं इथे कसं बघायला मिळतं नवी मुंबईमध्ये? नेरूळ नवी मुंबईमध्ये तर सध्या काही ठिकाणी गणेश उत्सव खूप आनंदाने म्हणजे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबई तर एक्स्ट्रीम लेवल आहे, त्याची आपल्याला हे नाही करता येणार तुलना. पण नवी मुंबईमध्ये आता प्रत्येक सोसायटीमध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि प्रत्येक सोसायटी, प्रत्येक मंडळाची वेगवेगळी आपली कला असते. प्रत्येक मुलाला वाटतं की बाबा आपण
हे केलं पाहिजे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये पण आजकाल बघण्यासारखं खूप काही आहे. जसा सेट तुम्ही मुंबईला उभारता तसंही आजकाल आम्हाला नवी मुंबईमध्ये पण आम्ही उभारतो. बरोबर बरोबर. प्रत्येक मंडळ त्यांच्या हिशोबाने मोठमोठे सेट उभारतात. बरोबर. हा, तर ती तशी लेवल आता नवी मुंबईची पण झालेली आहे की बाबा हाय लेवलला आता नवी मुंबई पण आलेलं आहे. बरोबर. एकताचा एकदंत जेव्हा हा मंडळ तुम्ही रजिस्टर केला, बरोबर ना, रजिस्टर असतो भरपूर काही, कार्यकर्त्यांचा कसा सपोर्ट होता मंडळाला? रजिस्टर म्हणजे आमची सोसायटी जी आहे ती आमची रजिस्टर सोसायटी आहे. 30-35 वर्षाची रजिस्टर आम्ही मंडळ आमचं सोसायटी अंतर्गतच हे साजरा करतो. आम्ही मंडळ रजिस्टर केलं नाही, त्यामुळे आमच्या मंडळात कोणी अध्यक्ष सचिव खजिनदार कोणी नाही. मोठा क्वेश्चन आहे मला. सर्वच अध्यक्ष आहेत, सर्व सचिव आहेत, सर्वांना रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सर्व ग्रुपनी कामं करतात. बाबा तू बँजोचं बघ, तू डेकोरेशनचं बघ, तू मूर्तीचं बघ. मूर्तीसाठी आम्ही 4 मित्र आहेत आमची, जी मंडळातली कार्यकर्ते, त्यांना दिले की बाबा ते दर शनिवार रविवार आला की दादाकडे जातात, मूर्ती किती झाली आपली, किती झाली आहे. आणि मग बाकीचे ते अर्धे बँजोचं बघतात, कोणी लाइटिंगचं बघतं, कोणी मंडपाचं बघतं. हे सगळे आम्ही टीम केलेली आहे. असं कोणी नाही की बाबा मी बोलेल ते, आपण सर्व बोलू ते. मंडळ सर्वांचं आहे, एकाचं नाही. आणि आमचा सोसायटीचं नाव पण एकता आहे, त्यामुळे ही एकता आमची कायम आहे. बरोबर. 2022 मध्ये जेव्हा गणपती आला, विसर्जनाची वेळ, तो किती इमोशनल मोमेंट होता, कारण की हे तुम्ही 2016 पासून विचार केलेला होता. 2016 पासून विचार केला. 2022 साली जेव्हा बाप्पा येणार, जो आनंद होता तोच आता 5 दिवसाचा, पहिल्या वर्षी आम्ही 5 दिवसाचा 5 डेज साठी ठेवला की बाबा कसं होतं हे बघू. काही लोकांचं म्हणणं होतं की 1.5 दिवसाचा ठेवू, पण मग ते हे की बाबा आला आणि बाप्पा गेला, फास्ट झाला असतं. ते जो पहिलं वर्ष होतं ज्यामध्ये त्यामध्ये आम्ही पोरांनी सर्व एकत्र येऊन, कारण आमची सोसायटी पोरं कधी एकत्र नाही, सगळे कोणी जॉबला जातं, कोणी टाइम नसतं. फक्त 5 दिवस जे होते, जो महिनाभर होता, तेव्हाच आम्ही सर्व एकत्र येऊन काम करायचो, बोलायचं बाबा काय तुझं चालू आहे. गणपतीच्या नावात आम्हाला सगळं समजायचं की बाबा ह्याच्या लाईफ मध्ये काय चालू आहे, हा काय करतोय, कॉलेजला कुठे काय काय, हे सगळं. आणि लहान पोरं पण आमच्याबरोबर यायची सगळी. तर आता मग जेव्हा गणपती आला, विराजमान झाला, तेव्हा आम्ही मग रात्र नाईटभर वगैरे भजन वगैरे सगळं प्रत्येक मंडळात ते चालू असतं, त्यामुळे सर्व पोरं एकत्र असतात. आता आला विसर्जनाचं हे, तर विसर्जनाला जाताना खूप दुःख होतं की बाप्पा आता बाप्पा आणला आपण, तर आता बाप्पाला निरोप द्यायची वेळ. करेक्ट. निरोप असं नाही की आपण बाप्पा आहे तर बाप्पाला थांबायचं, ते एक असतं, दिवस असतो शेवटी बाप्पा जाणार. खूप, आणि ती मूर्ती अशी जी आम्ही जो लालबागचा राजा आणलेली, ती खरंच खूप सुरेख मूर्ती होती. त्या मूर्तीला बघूनच वाटायचं बाबा यार बाप्पा यार आपल्याकडे आहे. ओके. आणि तो बाप्पा जेव्हा विराजमान झालेला ना, तेव्हा खूप म्हणजे खूप प्रसन्न होता आणि वाटत होतं की बाबा यार पॉझिटिव्ह वाईब होती पूर्ण. जसं 2022 संपला, सगळं झालं, जसं आपली सुरुवात होते मागी, नंतर सगळं एक्साइटमेंट वाढते भाद्रपदच्या गणपतीची. तुमच्या मंडळामध्ये ते कशा रीतीने मग पुढे गेलात? कारण की 2023चा गणपती हा तुम्ही सिद्धेशकडून आणला, सिद्धेदादाकडून तिघोडे परत वर्कशॉप म्हणून, तिथे आपण जाऊया. पण त्याच्या आधी तुम्ही कशा पद्धतीने काम केलं की यावेळेला आपल्याला गणपती मोठा आणायचा आहे, सुप्रसिद्ध मूर्तिकाराकडे आणायचं आणि परेल वर्कशॉप मधून आणायचं आहे, मग त्याचा अभ्यास कसा केला तुम्ही 2023चा? सर्वप्रथम कायला 2022ला जेव्हा गणपती ठेवला, तर विसर्जन होण्यापूर्वीच आमची तयारी चालू होती की बाबा पुढच्या वर्षी काय करायचं, पुढच्या वर्षी एवढीच मूर्ती ठेवायची की याच्यापेक्षा मोठी आणायची. तर हे सर्व डिस्कशन चालू होतं. तेव्हा आमच्यामध्ये काही पोरांना माहित होतं की परेल वर्कशॉप, बाकीचे पोरं नाव ऐकून होते की परेल वर्कशॉप आहे प्रसिद्ध आणि खूप मोठे मोठे मूर्तिकार तिकडे असतात आणि मूर्त्या बनतात तिकडे. तर आपण बाबा तिकडे गेल्यावर आपल्या मूर्तीचं बजेट काय जाईल, मेन पहिला प्रश्न हा बजेट की बाबा ही दुसरं वर्ष होईल. दुसऱ्या वर्षी लोकांनी आता फर्स्ट ह्याच्यात आपण चांगलं केलंय, पण लोकांनी उद्या नाव पण ठेवले नाही पाहिजे की बाबा ह्याने लगेच हाईवरती गेले. बरोबर. तर त्यामुळे मग आम्ही विचार केला काय करायचं. मग 2-3 मित्र जे होते ते आम्हाला तिकडे सिद्धेदादाच्या ह्यांच्यात म्हणजे परेल वर्कशॉप माहित होतं की बाबा तिकडे कशा मूर्त्या असतात. तर आम्ही दुसऱ्या वर्षी जेव्हा चालू झालं मे मध्ये, आम्ही 2023 मे मध्ये आम्ही परेल वर्कशॉपला मंडप बांधलेलाच होता, सगळं रेडी होतं. बोललो बघू काय, तर दादा होता तिथे बसलेला, सिद्धेश दादा. आणि खरंच त्यांनी खूप मस्त मस्त त्यांनी, आणि त्या टायमाला त्यांनी आम्हाला मूर्ती स्केच काढून दिली की बाबा ही मूर्ती कशी आहे बघ. आता तेव्हा एवढ्या मोठी मूर्ती, आणि तेव्हा आमची मूर्तीची हाईट होती 7 फूट, प्रभार पकडून 8 फूट. तर बोललो आता ही मूर्ती घेऊन जायची आपली, तर कसं काय मॅनेज करायचं, कारण आमचं जे सोसायटीचं जिथे आम्ही छोटा गणपती बसवतो ते शेड छोटं होतं. आता ही ते
लगभग 11 फुटाचं होतं, 11 ते 12 फुटाचं. आता बोललो ही मोठी मूर्ती आपली 8 फुटाची आहे, आपल्याला ती उचलून ठेवायला लागणार, ती मूर्ती वर जाणार. आता बोललो कसं करणार, तर मग आमची काही सोसायटीतली मुलं होती, ते बोलली की आपण थोडी सेट पुढे घेऊ आणि त्याला हाईट देऊ. बरोबर आहे, कारण पुढे थोडी जागा होती. तर आम्ही सोसायटीवाल्याच्या परत मागे लागून आम्हाला ही जागा पण कव्हर करून द्या. त्यामध्ये आमचं काय झालं, आता ते कव्हर करायचं म्हणजे त्याला पण पैसे लागणार, बजेट परत आला. पण बाप्पाच्या आशीर्वादाने ते पण होऊन गेलं, आमचं झालं. त्याच्यात काय झालं, आमच्या सोसायटी मधलेच एक महेश पाटील काका आहेत, ते बिल्डर लाईन मध्ये आहेत, तर त्यांनी आम्हाला सगळं लोखंडी पत्रे सामान सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलं. फक्त आम्ही पुढे स्टेज केलं आणि पूर्ण साचा उभा करण्याचं काम सामान त्यांनी आम्हाला दिलं. तुला असं नाही वाटत का की गणरायाची कृपा आहे तुमच्यावरती? हाय, तर म्हणून तर आपण इथपर्यंत आज आम्ही इथपर्यंत बाप्पाचं त्यावेळेला दादांनी तुम्हाला एक आले हो की चला मी करतो म्हणून, की गणरायाच्या आशीर्वाद एकदंतमुळे आमच्या, मी खरंच सांगतो, आमच्या सोसायटीत त्यांना खूप खूप म्हणजे खूप चांगलं झालंय. त्याच्या आशीर्वादानेच आम्ही आज इथपर्यंत राहोत. अच्छा, जे काय आम्ही ही वर्ष वर्षानुवर्ष आमची वाढत चालली आहेत, सगळं हे त्याच्या आशीर्वादामुळेच आहे. अच्छा, आता जेव्हा 2023 ला ते एक्साइटमेंट किती होती, ट्रक वरून जाताय तुम्ही गणपती आणायला, ते थोडं सांग. आता तेव्हा आम्ही जेव्हा पहिल्या वर्ष गेलो तर 4-5 जण आम्ही टेम्पोतून गेलेलो, कारण छोटी मूर्ती होती. आणि आता बाबा परेलला जातोय तर मोठी मूर्ती आणायला तर बाबा सगळे ट्रक पाहिजे तिकडे, कारण 4-5 लोक जाऊन मूर्ती आपली एवढी मोठी आहे, मंडळ पण आपलं मोठं, तर सगळेच गेले पाहिजे. आणि खूप होती तेव्हा, म्हणजे आम्ही ट्रकने, अर्धे जण ट्रकने गेलेली, अर्धे जण काही आमची मुलं तिकडेच होती रात्रभर. म्हणजे तेच ना एक्साइटमेंट, कशी मूर्ती आपली दादा बनवतोय, काय राहिलं तर नाही, हे नाही राहिलं ते राहिलं का बघायला, दादाच्या मागे लागून दादा, कारण दादा सिद्धेश्वर दिवळे हा खूप मोठा मूर्तिकार आहे, आणि एका मूर्तीकडे आपल्याला त्याचं लक्ष येणं, त्याचे 100-150 गणपती आहेत. बरोबर, आपली 8 फुटाची मूर्ती आहे, त्याच्याकडे 30-30 फुटाच्या मूर्त्या आहेत. बरोबर, सगळीकडे ते दादाला, दादा कुठे चुकला नाही ना, दादा म्हणजे चुकला नाही म्हणजे दादा आपला विसरला नाही ना, सिद्धेश्वर दिवळेचं एकच आहे की तो कुठलंही काही विसरत नाही, टायमावर मूर्ती देतो. टायमावर रेडी नसेल ना तरी तो तिथे उभं राहून त्यांच्या कारिगरांना काम करायला लावून ती मूर्ती आपल्याला तासाभरात रेडी करून देणार. बरोबर. आणि काही राहिला असेल तर तो मागच्या टायमाला आमचा एक थोडा कलर राहिलेला, थोडा मूर्ती आणताना, तर दादानी माणसं पाठवली टचअपसाठी मंडळ टचअपसाठी माणसं पाठवली 2 रात्री, आणि ते सकाळी मग त्यांना आम्ही परत पाठवतो सगळं बनवून. म्हणजे एवढा आहे, म्हणजे सिद्धेश दिवे आपला मूर्तिकार हो पूर्ण लक्ष दिलंय तुमच्याकडे, पूर्णपणे लक्ष द्या. पण मला हे सांगायचं, तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम पण करतात मंडळामध्ये, हो त्याच्याबद्दल थोडं फार. सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आम्ही दरवर्षी मंडळातर्फे ब्लड कॅम्प आम्ही ठेवतो मंडळात, आणि ब्लड कॅम्प दरवर्षी असतं आमचं. त्यामध्ये आम्ही 30 ते 35 मुलं जे काय असेल ते, आणि बाहेरची काही लोक येतात ब्लड डोनेट करायला, आणि त्यावेळेस आम्ही मंडळाकडून त्यांना छोटूस एक गिफ्ट देतो प्रत्येक ब्लड डोनरला. आणि दुसरा कार्यक्रम असा असतो की म्हणजे लहान पोरांची चित्रकला स्पर्धा वगैरे, बायकांच्या त्या मंगळागौर खेळ असतो, किंवा होम मिनिस्टर खेळ, अशी सोसायटीली पोरच अरेंज करतात. आणि हे सर्व साजरं करत आम्ही काही लहान मुलं असतात त्यांना गिफ्ट वगैरे, आणि आमच्या मंडळातर्फे गरीब जी लोक आहेत स्टेशनला वगैरे, त्यांना देखील आम्ही दर दिवशी 7 दिवस आपला बाप्पा असतो तर प्रसाद रूपी जेवण आम्ही त्यांना देतो. 20-25 किंवा होईना आम्ही देतो. असं आमचं वेगवेगळं. आणि असं नाही की मंडळ काय, कधी म्हणजे मुलांची इच्छा होती की बाबा आज मी देणार, तुम्ही कधी आलात ना, 7 दिवसात कधी आमच्याकडे या, सर्व तुम्हाला कोण ना कोण काय ना काय डोनेट करतच असतं आम्हाला. एक तास एकदम 7 दिवसाचा असतो. 7 दिवसात. ओके. आता हे सांग, जसा 23 झाला, 24, अजून तुम्ही मूर्तीची हाईट वाढत गेले. हा, ते दिसतंय मला फोटोवरून. ते कसं काय बाबा, तू 1 फुटावरून 7, 8, 10, कसं काय? पहिली आमची मूर्ती होती जी 4 फुटाची होती, नंतर आता शेड वाढला तर तो शेड जो वाढला तो एक्स्ट्रीम वाढला, 22 फुटाचा झाला. आता बोलतो एवढ्या शेड मध्ये पण ती मूर्ती आम्हाला छोटी वाटायला दिसतंय मला. 8 फुटावरून पुढच्या वर्षी आमची 2024चा जो बाप्पा होता तो झाला 10 फुटाचा, प्लस वर प्रभाव 12 फुटाची. असा आमचा बाप्पाचं तिकडे आगमन झालं. आणि दादाने जी मूर्ती बनवलेली 2024 साली, खरंच खूप सुरेख मूर्ती होती. थोडं सांगशील का त्या मूर्तीबद्दल? आम्ही तेव्हा 2024 साली ना ह्याचं तिरुपती बालाजीचं आम्ही ठरवलेलं करायचं, तर त्या हिशोबाने दादाने आम्हाला प्रभाव तिरुपती बालाजीची दिलेली, आणि मूर्ती एकदम राजेशाही दिलेली. अच्छा.
पूर्ण भारी मूर्ती दिलेली. आणि तेव्हा सहज असं काय नाही, म्हणजे दादाकडून आम्ही मूर्ती आणली आणि तेव्हाच मी तुम्हाला बोललो ना की दादाने टचअप साठी माणसं पाठवलेली. कारण त्यावेळेस आम्हाला लेट झालेलं थोडं मूर्तीसाठी. तिकडे गेलो की फोर क्लिप वाले दोन आणि एवढ्या मोठमोठ्या मूर्त्या, प्रत्येक मूर्तीचा टायमिंग असतो. करेक्ट आहे. बरोबर. त्या हिशोबाने आम्हाला थोडं लेट झालेलं पोहोचायला, म्हणून आमचं लेट आगमन चालू झालेलं. आणि थोडं ते राहिलेलं काम दादा बोलला तुम्ही घेऊन जा मूर्तीची जिम्मेदारी माझी आहे. बरोबर आहे. जे काही तुम्हाला मी तुम्हाला पूर्ण करून देणार, त्याची काळजी करू नका. म्हणजे थोडंच काम बाकी होतं, जास्त काय नाही. मग आम्ही मूर्ती आणली आणि त्या 2024 मध्ये आम्ही एक थीम ठेवलेली तिरुपती बालाजी. त्यामुळे आम्ही सर्वांनी लुंग्या आणि घातलेल्या, उपरणं आणि लुंग्या घातलेल्या व्हाईट कलरच्या. तेव्हा सर्व आम्ही लुंग्या आणि बायकांनी पण आमच्या सर्व स्त्री लोकांनी हे घातलेलं व्हाईट कलरच्या साड्या. म्हणजे साऊथ इंडियन थीम होती पूर्ण. आणि तो आगमन पण सुपर झालेला. आता मी काही गोष्टी बघितल्या तुझ्या पेजवरती. तुमच्या मंडळाचे कार्यकर्ते डेकोरेशन ते स्वतः करताय, त्याबद्दल थोडं सांगा. आता 2025 साली आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की बाबा ह्या वर्षी काहीतरी चांगले डेकोरेशन करू. पण आम्ही बाहेर जायचो ना तर बाबा डेकोरेशनचे खूप अमाऊंट ते लोक सांगायचे आम्हाला की बाबा एवढं आम्ही अफोर्ड नव्हतं करत, कारण पूर्ण गणपती हे करायचं होतं आम्हाला. त्यामुळे मग मुलांनी ठरवलं की आपण करू शकतो, स्टार्ट करू. काय होत आहे, स्टार्ट करून प्रयत्न केला पाहिजे. त्यामध्ये आमच्या मुलांनी हळूहळू चालू केलं. फळ्या बिया ठोकून बिकून आम्ही द्वारका बनवलेली. तेव्हा पाण्यात असं दाखवलेलं की गणपती आहे आणि पूर्ण द्वारकाच्या थीम केलेली आम्ही. आणि खरंच झालं ते एवढं सुरेख झालं ना, मुलांनी सगळं मेहनत घेतली. महिनाभर पोरं काम करत होती. महिनाभर ऑफिसला जायची, ऑफिसवरून डायरेक्ट मंडपात यायची, बघायची किती काम बाकी, घरी जायचे, जेवायचे पटापट, रात्री 2-3 वाजेपर्यंत काम, परत सकाळी 7ला ऑफिस. हे सर्व आमच्या मुलांनी केलेलं दादा. आणि ती थीम म्हणजे जे बोलतो ना आपण जे स्वतः घडवतो ते खूप मोठं असतं आपल्यासाठी, म्हणजे खूप मोठं. आणि तेव्हा दादाने 2025 साली आम्हाला जी मूर्ती दिली, जी बघताय तुम्ही कृष्णाचं, एवढी सुपर मूर्ती होती दादाने दिलेली आम्हाला. ती त्या ह्याच्यामध्ये खूप उठून दिसत होती. ही जी संकल्पना आहे कोणी सुचवली, दादाने की तुम्ही सांगितलं की आम्हाला असं करायचं आहे? नाही, ही मूर्ती तुम्हाला एक वैशिष्ट्य आहे की दादाने सरळ आम्हाला सांगितलं तू माझ्यावर सोड, मी काय बघणार, मी बघेन गणपतीचं काय होते. फक्त दादाला सांगितलं की कृष्णाची थीम आहे दादा, तुझ्या इस्तो बोलला मी करणार, ही मूर्ती मी रेडी करणार. का? कारण 2024 साली आहे ना ते जे थोडं टचअप वगैरे झालं त्याच्यावर दादा पण थोडा बोलाय की माझ्याकडून थोडं राहिलं. म्हणजे मला एक गोष्ट सांग, सिद्धेश दादा ऍक्सेप्ट करतो. हे असं नाही की तू लहान मुलगा आहे तर नाही मी लक्ष नाही देत. नाही, दादानी ते आम्हाला सांगितलं की माझ्याकडून थोडं राहिलं, हे ह्या वर्षीची मूर्ती माझी जिम्मेदारी असणार. म्हणजे एवढं ऍक्सेप्ट करणं पण त्याला बोलतात ना खूप मोठं मन लागतं, त्यासाठी धाडस लागतं. आणि दादाने असं कधीच नाही म्हणजे तो की बाबा मला पेमेंट पाठव, पेमेंट लागतंय मला, नाही तर मूर्ती देणार नाही. सिद्धेश दादा असं आहे की बाबा तू मूर्ती घेऊन जा, अच्छा गणपतीच्या नंतर तू पैसे दे. तेवढा विश्वास आहे दादाला. दादाने कधीच ह्याच्यासाठी फोन नाही केला, पैशासाठी नाही केला. पण एक मंडळ म्हणजे तो एक मंडळामध्ये भले एक पद आहे, ठीक आहे, सिनियर आहेस, पण तुलाही वाटतं ना की ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असाव्यात. हो, त्याबद्दल काय बोलशील? नाही, मंडळाकडून आम्ही जेवढं म्हणजे कोणाचं हे असेल देणगी वगैरे म्हणजे बँजोवाल्यांचं देणं वगैरे काय मंडळाकडून कधीच राहत नाही. 7 दिवसाचा गणपती आमचा गेल्यानंतर 1 दिवस जाईल समोर ज्याला पैसे द्यायला. 10 दिवसाच्या गणपतीनंतर आम्ही पेंडिंग ठेवतच नाही. अच्छा, जे काय आहे ते गणपतीच्या आधीच, कारण की देवाचं आपण करतोय काम, देवाचं आपण करतोय. कुठलाही असो, आमचा बॅनरवाला असो, जे बिल आहे बिल दे, पैसे घे, लाईटवाला बिल घे, पैसे दे, बरोबर, सगळं आम्ही गणपतीच्या आधीच क्लिअर करतो, कोणाचं ठेवत नाही. आजही तुम्ही कुठे फिरत ना, कुठल्याही मंडपवाल्याकडे जा, कुठल्याही लाईटवाल्याकडे जा, डीजे वाल्याकडे जा, बँजवाल्याकडे जा, एकताच्याकडून तुझं काय पेमेंट बाकी आहे का एवढं विचार, सगळं क्लिअर आहे सगळं. म्हणजे मंडळ चालवणं बोललं तर सगळ्याकडे लक्ष देणं इम्पॉर्टंट आहे. म्हणून त्यासाठी आम्ही टीम, प्रत्येकाची टीम नेमलेली आहे. दादाशी कॉन्टॅक्ट करायला 2-3 जण आहेत. अच्छा, बँजोवाल्याशी कॉन्टॅक्ट करायला 2-3 जण आहेत, ढोल पथकशी 2-3 जण आहेत, जेवणवाल्याशी कॉन्टॅक्ट करायला 2-3 जण आहेत. म्हणजे सगळ्यांना निवडून दिलंय हे कामं करायची म्हणून. आमची लहान पोरं जी आहेत आता, जी 10वी 12वी 11वी किंवा कॉलेज जातात, ती पण खूप ऍक्टिव्ह आहेत. आता ऍक्टिव्ह असणारच ना सोसायटी. एवढं म्हणजे ऍक्टिव्ह म्हणजे फक्त ऍक्टिव्ह राहण्यात झालं, आता कामं पण केली पाहिजे. फक्त सोशल मीडियावर आपली पोस्ट लाईक करणं, आपली रिपोस्ट करणं, हे मंडळ नाहीये. त्या मंडळात तू येतोयस,
तू हातभार लावतोयस, त्या मंडळाचं तू काम करतोयस. आमच्या मुलाला तुम्ही कचरा जरी उचलायला सांगितला तरी तो कचरा उचलून ते लागायचं नाही, ते लागायचं नाही. तू गणपतीचं काम करतोय, तू गणपतीचा मंडपात येतोयस, तू गणपतीचं काम करतोयस. ह्या थिंकिंगने आमच्याकडे ही सगळी मुलं येतात. कधी कुठलीही काम सांगा त्यांना, असं नाही की आम्ही छोटा आहे म्हणून त्यांना सांगतोय जा हे कर हे कर. प्रत्येक मोठा मुलगा आहे आमच्याकडे काम करतो. काय वाटलं बाबा कचरा काढ, हे काढ ते काढ, सगळ्या गोष्टी सगळं आमच्याकडे. आता तुम्ही एक तुमचा व्हिडिओ पाहिला तर सोसायटी आहे तुमची अशी चौकोनमध्ये, आणि खूप मोठा तुम्ही आता पाठपूजन केलेलं होतं बहुतेक, बरोबर ना? पूर्ण लाईट्स वगैरे लावणं, ते तू सांग सण कुठला आहे, मी ते पाहिलं, तू फक्त क्लिअर कर. खूप लाईट्स वगैरे लावले सगळ्या, त्या वर्षीचं काय सांगते, किती वर्ष? जे लाईट्स आम्ही लावतो ना दादा, ते गणपतीच्या आगमनाला लावतो, आणि तो पूर्ण सेटअप आम्ही रोडवर उभा करतो. गणपतीचं आगमन असतं तेव्हा रोडवर पूर्ण आम्ही लाईट शो करतो, डीजे असतो आमचा. कारण कसं आम्ही पूर्ण गणपती फिरून आणतो, आणि जो रोडवर असतो तो आमच्या म्हणजे आमच्या ज्या सोसायटीला महिला आहेत त्या कोणी लेझिम करतात, कोणी लहान पोरं आहेत ते डान्स करतात, ते सगळं आम्ही त्या लाईटी अंडर पूर्ण करतो. एक गोष्ट सांग, तुम्ही एकदंत हा तुमचा गणपती आहे, एक तासावर एक पारंपरिक सोहळ्यासारखं करता, त्यात परत थोडंसं कधी लेझिम वगैरे सांगितलं? हो, नाही लेझिम म्हणजे प्रत्येक, आता जेव्हापासून आमचा बाप्पा सोसायटी विराजमान झाला ना, तर मग कोणाला प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी करावं बाप्पासाठी. तर मग हे जे आम्ही जशी पोरं म्हणजे ठरवतो सगळी मिटिंग घेऊन की बाबा आपण आज ही थीम ठरवली तर हे घालू, कुर्ता घालू, सदरा घालू, गमछा घेऊ वगैरे काय ना काय, तसं महिलांची पण मिटिंग होते. आणि आमच्या महिला मिटिंग मध्ये त्यांचं मग बाबा साडी कुठली घालणार, नऊवारी घालायची का कुठली घालायची, आणि अर्ध महिला आहेत की बाबा आपण गणपतीला हे करू, डिझिम करू, किंवा काही दुसरं एक फुगड्या बिगड्या घालू. हे सगळं त्या महिलां म्हणजे आम्ही त्यांच्यावर सोडलंय की बाबा तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्हाला फक्त काय लागेल ते आम्हाला सांगा. अच्छा, तुम्ही पण ऍक्टिव्ह असता त्याच्यामध्ये? काही लागेल, तुम्हाला काही लागेल ते मंडळ तुम्हाला प्रोव्हाइड करणार. असं नाही की तुम्हीच करा, गणपती सर्वांचा आहे. तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे, लाईट्स पाहिजे, लेझिम पाहिजे. लेझिम गेल्या टायमाला आम्ही लेझिम अरेंज करून दिलेला, कारण लेझिम प्रत्येकाकडे बरोबर. महिलांना लेझिमचा डान्स होता म्हणून त्यांना लेझिम अरेंज करून दिल्या. दरवर्षी आम्ही फेटे तर देतोच प्रत्येक महिलेला, ते त्यांना एक शोभा असते ती फेटा घालून. आणि आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये कसं महिलांना आणि सेल्फी वगैरे घेऊन फोटो काढण्यात हे असतं, म्हणून आपण महिलांना एवढं हे केलंय की बाबा तुम्हाला काय लागेल ते आम्हाला सांगा, मंडळ तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल. जेव्हा गणपती 7 दिवस असतो, किती आनंदाचा दिवस असतो तुमच्या सोसायटीमध्ये, कारण की हे तुम्ही जे विचार केला होता 2016ला, आणि हे आता साक्षात तुम्ही सगळ्या गोष्टी करतायत. मूर्ती मोठी आणतायत, गणपती मोठा झाला, शेड मोठा झाला, आणि सर्व तुमचे मंडळ म्हणजे सोसायटी एकत्र येऊन जोशामध्ये साजरा करतात. त्याबद्दल काय म्हणशील? नाही, गणपती जेव्हा आमच्या सोसायटीत आला तेव्हा प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक वर्षी आम्हाला आनंद असतो की बाबा ह्या वर्षी काय नवीन करायचं. त्यावेळेला काय असं 7 दिवसामध्ये काय काय ऍक्टिव्हिटी? 7 दिवसामध्ये आम्ही प्रत्येक मुलं असतात जे आम्ही नाईट मारतो, भजनी गातो. 3-4 वाजेपर्यंत आम्ही रात्रभर भजनी गातो. लोकांना त्रास होऊ देत नाही असा, आम्ही हळूहळू जातो. लोक नंतर बोलतील यांना पोरांना बोट दिलंय, हात पकड असं आहे. आम्ही खूप म्हणजे एकदम सॉफ्ट आवाजात वगैरे गाणे वगैरे गातो वगैरे, सगळी मुलं असतात. आता जागरण नाही बाबा, काय तर बाप्पा आहे आपल्याकडे. 7 दिवस बोललो, ज्या दिवसाची आपण वाट बघतो ते हे दिवस आहेत आपले सोन्याचे. आणि असं कोणाला थकवा नाही की बाबा अरे आज एवढी नाईट मारली. पोरं सकाळी शाळेत, कोण शाळेत जाणार असतं, कोण कॉलेजला जाणार, कोण ऑफिसला जाणार असतं, लहान पोरं पण असतात आमच्यावर रात्री. हे सगळं त्यांचं चालू असतं. पण जी ती 7 दिवस असतात ना, मग आम्ही कोणी आम्हाला काय असतं सोसायटी मधल्या कोणी काही लेडीज लोक आम्हाला नाश्ता देतात. प्रत्येक दिवशी वेगवेगळे असतात. आम्ही दिवस ठरवतो. लोक आम्हाला सांगतात बाबा माझ्याकडून हे आज नाश्ता. कोणी जिलेबी फाफडा देतो, कोणी ढोकळा देतो, कोणी वडापाव देतो, कोणी पावभाजी देतो. प्रत्येक मंडळातील जेवढे आम्ही कार्यकर्ते ना सर्वांना ह्या लेडीज स्वतःहून देतात. असं नाही की आम्ही मागतो, स्वतःहून सगळं करतात. म्हणून ते 7 दिवस जे असतात ना दादा, घरी कोणी जेवत नसेल, सगळे मंडपात जेवतात. सगळे मंडपात बाप्पाला जे नैवेद्य देतात ते पण आमची ते तर आहे सगळे प्रसाद म्हणून सगळे थोडे थोडे घेऊन खातो. आणि जसं ते लोक बाप्पाला नैवेद्य देतात तसं आम्हाला पण देतात मुलांना, बरोबर आहे, प्रत्येक जण. त्यामुळे 7 दिवसाची जी मजा असते ना ती खूप वेगळी असते.
प्रत्येक जण सोबत असतो, प्रत्येकाचे वेगवेगळे काय बाबा, मग त्याच्यात ठरतं की बाबा उद्या आपण हे करू, उद्या Activity वगैरे सगळं ठरतं त्याच्यात. आणि नंतर मग 4-5 वाजले की आपला नाश्ता येतो सकाळचा. कारण काही आम्हाला लेडीज लोक 10-11च्या दरम्यान आम्हाला हे खायला देतात. बरोबर. पण सकाळ 4-5 वाजता मग परत सुरू भूक लागते मुलांना. हा. मग कोणी, आणि तेव्हा पण असं मंडळातून पैसे नाही, वैयक्तिक मुलांकडून हे दिलं. मंडळातलं काहीच नाही. नाही, मंडळातला पैसा फक्त बाप्पासाठी युज होतो. स्वतः खाण्यापिण्यावर कोणी युज नाही करत. बरोबर आहे. ते तू करायचं बाबा. आम्ही कधी कधी हाऊसी खेळतो, तर बाबा त्याच्यात कोण हारतंय तर आज बाबा तुझ्याकडून नाश्ता, हे सगळं असतं म्हणजे काय ना काय एक वेगवेगळा खेळ खेळायचा आणि त्याच्यातून कोण हारलं की त्याच्याकडून नाश्ता. आता तू जसं मला एवढा आनंदाने सांगतोस, खूप छान वाटतं मित्रांनो ऐकायला. म्हणजे नक्की तुम्ही या मंडळाला व्हिजिट करा या दर्शनासाठी. मला एक गोष्ट आम्ही थोडासा इमोशनल झालो मित्रांनो, की तुमच्या मंडळात 2016 साठी एक इच्छा होती. ठीक आहे, ती इच्छा एकदम बोलतात ना, देव आशीर्वाद देतोय, देता घेता हात देवाचा असतो. मी देणार, आता तू मुलांची इच्छा दिली आणि त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी क्लिअर होत चालल्यात. हो बरोबर ना, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतायत. आणि पण तुम्ही एका मनाने ते काम करतात. पण असं नाही ना की गणपती बोलला हा चला हे करू ते करू, टावाय काय करू, असं काहीच नाहीये. तुमचा तो अॅटमॉस्फिअर वेगळा आहे तिकडे, की जे पारंपरिकरित्या चालतं. आपण गणेशोत्सव करतो, जागरण करतो, सगळ्या गोष्टी आहेत. सोसायटीवाले तुम्हाला सगळ्या गोष्टींना हेल्प करतायत, स्त्रिया असू दे, वरिष्ठ असू दे. पण तू आता 2016-2025 5च्या वर्ष तिथपर्यंतचा एक थोडक्यामध्ये सांग, काय वाटलं? एक इमोशनल मोमेंटचा काय वाटलं, की नाही तेव्हा मी हे विचार केला होता, नाही झालं, पण 2022 नंतर सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या. 2022 पासून प्रत्येकाची वेगवेगळी, म्हणजे प्रत्येक मुलाला वेगवेगळा एक्सपिरियन्स आलाय तसा. दादा कोणी बाबा जॉबला नव्हतं. 2022 पासून जेव्हा आमच्या बाप्पाची स्थापना झाली तेव्हापासून ती मुलं जॉबला जायला लागली. आणि हे खरं आहे. अच्छा, तुम्ही आजही आमच्या मंडळात आलात, मी 2-3 पोरं तुम्हाला देईन अशी, तुम्ही त्यांना विचारा. एका मुलाने जस्ट रिजाईन केलेलं ऑफिस मधून, दुसऱ्या दिवशी त्याला लगेच दुसऱ्या जॉबची ऑफर आली. इंटरव्ह्यू देऊन आलेला पण सर काहीच नव्हतं, लगेच ती ऑफर आली. प्रत्येक मुलाचं वेगवेगळं एक्सपिरियन्स आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मी खूप पुढे आलो आज या त्याच्या आशीर्वादाने. विचार करण्यासाठी. हो, त्याच्या आशीर्वादाने आम्ही खूप, म्हणजे सर्वांचं खूप खूप चांगलं झालंय. आणि त्यासाठी आम्ही त्याच्या सेवेमध्ये कुठलीच कमी करत नाही. इव्हन तो दादा आमच्याकडे जेव्हा पैसा नव्हता, काही नव्हतं, आम्ही पोरांनी ठरवलं जेव्हा 2022 चा गणपती झाला, बोललो 40,000 ते 50,000 आम्ही तो गणपती केलेला तेव्हाचा. हा, आता बोललो मोठा करायचा काय इव्हेंट तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्यामुळे मंडळातील प्रत्येक पोरांनी ही RD आम्ही चालू केली, एकेकाची. असे 40 पोरं होतो आम्ही, जे दर महिन्याला 500 रुपये, कोणाला 300 रुपये, 300 रुपये, असे 40 ते 50 पोरांनी आम्ही RD चालू केली, जेणेकरून एक साथ भर नको यायला किंवा दे 5,000. बरोबर आहे. त्यामुळे मग ही जी RD चालू केली ना, म्हणजे त्याच्यामुळे थोडा इफेक्ट आम्हाला 1 ते 1.25 लाखाचा इफेक्ट खूप बरोबर आहे झाला. आणि मग त्याच्यामध्ये मग असं आम्ही दरवर्षी आम्ही आता तसंच करतो, RD काढतो. ज्यांना पॉसिबल आहे ते 500 रुपये देतात, जे 300 रुपये देतात. कॉलेजला जाणारी मुलं पण आम्हाला त्यांची सेव्हिंग करून 200 रुपये देतात. तुमच्या मंडळात स्पॉन्सरशिप नाहीये? नाही, मंडळ हा स्वतःच्या हिमतीवरती, सगळ्या मुलांच्या हिमतीवर आहे दादा. मुलांच्या हिमतीवरती आणि सोसायटीच्या हिमतीवर सगळं, म्हणजे सोसायटीतली काही माणसं आहेत ना, ती खरंच आम्हाला खूप सपोर्ट करतात. हे बोलणं इम्पॉर्टंट आहे. करेक्ट आहे, खूप सपोर्ट करतात. आणि ही जी आमची बाप्पाची मूर्ती असते ना दादा, ती आम्हाला स्पॉन्सर असते एका माणसाकडून दरवर्षी. चांगली गोष्ट आहे. आणि त्या माणसाने आम्हाला एवढं सांगितलं की बाबा माझं नाव कुठे घेऊ नका, काही कुठे करू नका, जे काय ते मी बघणार. आम्ही नाव नाही घेणार आहे ह्याच्यामध्ये, जे काय तो दादा बघतो सगळं. आणि कधी नाही, तो कधीच नाही बोलला. तो बोलला अजून काय पाहिजे ते मागा. तो दादा स्पॉन्सरशिप करतो, त्यासाठी काय म्हणशील? काय नाही, सर्व आमच्या मित्रमंडळ एकताच्या एक दंताकडून त्याला फक्त एवढंच आहे की दादा तू खूप पुढे जावं, तू खूप मोठा व्हावं, बरोबर, या एक दंताच्या आशीर्वादाने. बरोबर आहे. आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहावं, बस दादाला हेच सांगणं. पण अशी माणसं मंडळाशी जुळणं हे भाग्य लागतं. हो, मेन थिंग. आणि दादा तर खूप एक्स्ट्रीम लेवलला आम्हाला सपोर्ट करतो, पण बाकीची जी आहेत सोसायटी मधली ती आम्हाला खूप मदत करतात.
वेगळ्या याच्यामध्ये एक मूर्तीचं झालं पण वेगळ्या याच्यामध्ये पण जे आज जसं आज 15 ऑगस्ट होतं, मी तुम्हाला सांगितलं मगाशी की आमच्या सोसायटीत दरवर्षी आम्ही गणपतीला भंडारा ठेवतो. बरोबर आहे. त्या दरम्यान पण आम्हाला आमच्या सोसायटी लोक काही ना काही डोनेट करतात. कोणी तांदूळ देतं, कोणी तेल देतं, कोणी मीठ, कोणी भाज्या वगैरे काय असेल, कोणी गॅस देतं. हे सगळं आम्हाला सोसायटीकडून भेटतं. बरोबर आहे. म्हणजे असं नाही की मुलं म्हणजे असं कोण बोलत नाही की बाबा मुलं करतात त्यांना करू दे, बघू काय करतात, पैसे तर दिलेत आपण, 1000 रुपये तर दिलेत, आता तुम्ही सांभाळा, असं नाही. कोणी कोणाची थिंकिंग असे नाही, स्वतःहून विचारतात बाबा तुला काय लागेल ते सांग समोरून. हा, आणि त्यामुळे हे खूप म्हणजे त्या एकदंतामुळेच आहे जे काय आहे ते, की आम्हाला आतापर्यंत कसलीच कमी पडली नाही. एक वर्ष असं होतं की बाबा बॅलन्स आपला 0 झाला, आता पुढच्या वर्षी काय करायचं, असं पण झालंय. हो, म्हणजे मंडळाने स्ट्रगल केलाय 5 वर्षामध्ये. मंडळाचा पूर्ण बॅलन्स 0 झाला, अमाऊंट जी ऍक्सेप्ट केलेली ती आली नाही. मग आता करायचं काय, पण त्याच्यामुळे सगळं शक्य झालं दादा. मिळाली गणपती 1 महिना अगोदर आम्हाला सगळं क्लिअर भेटलं दादा, त्याच्या आशीर्वादाने. त्यांनी कधीच कमी पडू दिलं नाही. म्हणजे तुम्ही जे मंडळ सुरू केलं, खूप इमोशनल गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. आम्ही सगळ्या गोष्टी सांगू नाही शकत, पण त्यांनी खूप प्रयत्न केला, बिचारा इमोशनल झाला. नाही, जो चालवतो करतो त्याला कळतं सगळ्या गोष्टी. मंडळ चालवणे बोलतात ना, एकाच नाहीये ह्याच्यामध्ये, तुमचे 100 हात. बरोबर आहे ना. कार्यकर्ता ज्या पद्धतीने तुला सपोर्ट करतायत, चल मी तुलाच एक सिनियर मानतो, ज्या पद्धतीने सपोर्ट करतोय, सगळ्या गोष्टी आहेत. एक वरिष्ठ आणि एक ज्युनियर म्हणजे छोटा, कसं तू घेऊन चालतोस मंडळ मग त्याच्यामध्ये? नाही, आमच्यात आम्ही हे ठेवलंच नाही, प्रत्येक मुलगा प्रत्येक समानच ठेवला आम्ही, की बाबा तू काम करतो म्हणजे मी पण ते काम करणार. तुम्ही जे बघाल ना, आम्ही भंडारा ठेवतो, आम्ही असं ते जे भंडाऱ्याचं जे टोप बीप असतात, सगळी मुलं रात्री 11, 11:30, 12 झाले ना की ते आम्ही सगळे एकत्र मिळून धुतो. असं नाही की बाहेरून आणून हे नाही करत, पैसा आहे म्हणून उधळायचा नाही दादा. आम्ही ती मुलं स्वतः धुतो दादा. आणि त्यात प्रत्येक लहान मुलगा पण असतो, त्याला धुता येणार नाही, मग तो बिचारा ते पाण्यामधून धुवून बघता असं देतो आम्हाला. मग आम्ही ते सगळं हे करून प्रत्येक जण, आणि अर्धी पोरं मग जेवढा भंडाराचा कचरा झाला असेल ते सगळं साफ करून डस्टबिन बॅग मध्ये हे करून सगळं हे करतात. प्रत्येक मुलगा ह्या मंडळात, प्रत्येक मुलगा प्रत्येकाला एकच सेम समान आहे. ओके, आता येऊया आगमनाच्या वेळेला सोसायटीमध्ये कसं वातावरण असतं? आगमनाच्या वेळेला 2 वर्षामध्ये 2 वर्षाचा, कारण की परवेरून गणपती येतो तुमचा. एकतर लोकांना उत्सुकता असते की बाबा ह्या वर्षी मूर्ती कशी असेल, कारण प्रत्येकाला आम्ही मूर्ती दाखवत नाही. फक्त आम्ही मंडळात जी ऍक्टिव्ह पोरं तेच आम्ही मूर्ती बघतो की बाबा हा दादा अशी अशी करणार आहे. आणि ह्या वर्षी तर ग्रँड लेवल आहे, पूर्ण 5 वर्ष आमच्या मंडळाचं. या वर्षी लोकांना दिसतंय की बाबा काहीतरी मोठं होणार आहे. सोसायटी ऑफिसच्या इथे आमचं जो श्रींचा मंडप आहे तिथे काहीतरी मोठं ह्यूज दिसतंय, काहीतरी होणार आहे. या लोकांना उत्सुकता लागलेली आहे की बाबा या वर्षी काय करतात ही मुलं, कसं काय वेगळं करतायत. तयारी तर चालू झाली आहे, आता उरले फक्त 14 दिवस, 14-15 दिवस राहिले. 29 ऑगस्टला आपलं आगमन आहे, आपला बाप्पा येणार आहे. ह्या टायमाला काय वेगळं असेल हे लोकांना तर प्रत्येक वर्षी वाटतं. तू थोडस ग्लिम्स तरी दे आता जे येणार आहे बाहेरून. थोडस म्हणजे सगळं नाही, असं थोडस फिरव. काय नाही, या वर्षी जी बाप्पा आपल्या जवळ म्हणजे आपल्या मंडपात येणार आहे तो दादा सिद्धेसादांनी मनापासून बनवलेला आहे. आणि तो खूप किती फुटाचा आहे गणपती? 12 फुटाचा, 10 फुटाचा बाप्पा आपला, आणि 12 फूट टोटल जाईल आपला. पण खूप एक्स्ट्रीम होणार आहे या टायमाला. तुम्ही जे विजिट तुम्ही कराल दर्शनासाठी, तुम्ही जे याल ना ते खरंच तुम्ही खुश होऊन जाल. नवीन संकल्पना आहे, यावेळेला संकल्पना आहे. पण यावर्षी जेव्हा तुम्ही गेलात संकल्पनेसाठी, 5वा वर्ष ग्राइंड करायचंय, 5 नंबर आहे. 5 नंबर एकदम शुभच असतो. भरपूर जण बोलतात, ऍस्ट्रोलॉजर पण बोलतात, मलाही माहितीये 5 नंबर ग्राइंड करण्याच्या याच्यामध्ये मागे लागलाय मंडळ, बरोबर ना? जेव्हा या 5 वर्षाचं प्लॅनिंग कधीपासून केलेलं, मग ग्राइंड करायचं काहीतरी वेगळं, आणि बजेट
बजेट दादा आम्ही म्हणजे 5वं वर्ष ग्रँड करायचंच होतं. आता प्रत्येक वर्ष आम्ही ग्रँड करतो असं काय नाही, पण 5वं वर्ष जे आहे म्हणजे जेव्हा आम्ही हा गणपती चालू केला आम्हाला वाटत होतं की बाबा प्रत्येक मंडळात काय ना काय असतं, थोडं आपण मंडळ पुढे जाईल, कसं जाईल, काय जाईल, आपण पोरं एकत्र राहू नाही राहू, पण त्याच्या आशीर्वाद आज आम्ही ती जी आहे ती सगळी आम्ही एकाच टीम आहे, एकदंतामुळे. हा आम्ही सर्व एकत्र आहोत. ह्या वर्षीची तयारी आम्ही मागच्या वर्षी केलेली, प्रत्येक पुढच्या वर्षी थीम आम्ही आदल्या वर्षी डिसाईड करतो बसून, कारण 7 दिवस बसलेला असतो काय करायचं बाबा, आता तर बाप्पा हा आहे आपल्या पुढच्या वर्षी आपण बाप्पासाठी काय वेगळं. तर ह्या वर्षी आपलं 5वं वर्ष आहे. खूप वेगळ्यापणे आम्ही डिसाईड केले ते, म्हणजे खूप ह्यूज लेवलला आम्ही ह्या वर्षी हे करणार आहे. आणि त्याच्यामध्ये आता बघू महाराजा सिद्धेश्वरा तुम्ही येऊनच बघा असं तुझं म्हणणं आहे. ओके, आता मला सांग, जसं नवी मुंबई, ओके आता येऊया थोडस आपण बाहेर, जसं नवी मुंबई आजूबाजूचे मंडळ आहेत, किती सपोर्ट आहे तुम्हाला त्यांचा? प्रत्येक मंडळाचा सपोर्ट आहे दादा. म्हणजे असं आहे की आता आमचं जेव्हा नवीन होतं पहिल्याच वर्ष की बाबा कसं करायचं काय करायचं, तर आजूबाजूच्या जेवढ्या सोसायटी सगळे आमचे मित्रच आहेत, तर ते बोलायचे की बाबा असं करू शकता तुम्ही, हे करू शकता, ते करू शकता, हा सगळे आयडिया द्यायचे. पण जे आपण करतो ते लोकांना दिसलं पाहिजे, आपण काहीतरी वेगळं करतोय. दुसऱ्यांची आयडिया घेऊन आम्ही त्यांनी सपोर्ट खूप केलाय. म्हणजे जेव्हा आमच्याकडे ट्रॉली नव्हती तेव्हा आमच्या सेक्टर 10 मध्ये शिवशाही जे मंडळ आहे त्यांनी आम्हाला ट्रॉली दिलेली बाप्पाच्या आगमनासाठी, देवासाठी, हा त्याने दिलेली. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे प्रत्येक मंडळ आम्हाला काय ना काय म्हणजे सांगत असतं, सपोर्ट करतं. गणपती कधी उचलायला वगैरे किंवा काय असेल तर ती सगळी मुलं असतात आमच्यासोबत, असं काय नाही कोणीही नसतं. आणि त्यांच्याही सोसायटीला गणपती असतो, सगळे मित्र आहेत. आमच्या लाईनीत 5 सोसायटी आहेत. अच्छा, लाईनीत ज्या 5 सोसायटी आहेत 2022 पर्यंत 4 सोसायटी गणपती होता, आता 5 सोसायटी गणपती. अच्छा, सगळ्यांमध्ये गणपती बसतो. अच्छा, सगळ्यांमध्ये 10 दिवस. आणि आजकाल नेरूळ मध्ये असं झालंय की सार्वजनिक गणपतीपेक्षा सोसायटीतील गणपती खूप ह्यूज एक्स्ट्रीम लेवलला पुढे गेलेले आहेत. तू जसं सोसायटी मला बोलतोय, मला हे सोसायटी जसं कांदिवलीला 4 कोप सोसायटी असतात, ते प्रत्येक सोसायटीमध्ये पूजा असते, सगळ्या गोष्टी आहेत, तसं इकडचं पण वातावरणच वाटतंय मला. हो, सेम असतं. प्रत्येक आमच्या इथे मेन काय माहितीये का, 26 जानेवारी जो कार्यक्रम असतो झेंडावंदन, तेव्हा आम्ही म्हणजे प्रत्येक सोसायटी ते केलं जातं. प्रत्येक सोसायटी डान्स असतात, गेम्स असतात, हे प्रत्येक सोसायटी असतात. तसंच आता आम्ही गणपती देखील चालू झालेला आहे. प्रत्येक गणपतीच्या दिवसात गणपती सत्यनारायणची पूजा वगैरे प्रत्येक सोसायटी आम्ही करत असतो. आणि आमचे आगमन विसर्जन पुढे मागे असतात, कारण आपला 7 दिवसाचा बाप्पा असतो आणि इतर बाकी सोसायट्यांचा गौरी गणपती असतो. गेल्या वर्षी आम्ही एकत्र होतो सगळे, लाईनीत मोठे गणपती निघालेले. अच्छा, ते बघण्यासाठी बाहेरून लोक येतात दादा. नवी मुंबईमध्ये पण तसंच सगळे वेगवेगळे गणपती, वेगवेगळ्या आकार सगळ्यांचा, प्रत्येकाचा मूर्तिकार वेगळा, प्रत्येकांचे म्हणजे ग्रुप हे वेगळं सगळं असतं. त्यामुळे हे मंडळ काय करतंय, कुठल्या प्रत्येकाचा गेट आहे सोसायटीचा, बरोबर, हा गणपती कधी निघणार, कसा निघणार, किती ग्रँड निघणार, हे सर्व चालू असतं. ती जी गल्ली आहे ना आमची, जशी लालबागला त्या ब्रिजच्या खाली असं हे असतं, तेव्हा ती आमची गल्ली पूर्ण होतं तशी, पूर्ण भरलेली असते. लागोपाठ गणपती असतात. ओके. आणि खूप हे असतं. जसं आता 2025 ची सुरुवात झाली तुमची, बरोबर आहे, आतापर्यंतच तुमचं कार्यकाळ कसं चाललंय, कसं सुरू आहे तुमचा आतापर्यंतचा कार्यकाळ? नाही, त्याच्या एकदंतामुळे तर सगळं सुरळीत चालू आहे. काय असं हे नाही की बाबा कुठे आपण कमी आहे, काय 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 काहीच नाही. जे चालू आहे ते बाप्पा, आम्ही सर्व बाप्पावर हे करतो. बाप्पा बघ आता कुठे राहिलं ना बाप्पा तू आम्हाला वाट दाखव, मग होऊन जातं इझिली. असं नाही की बाबा नाहीच होणार ते वगैरे, बरोबर, ते होऊन जातं. जे करायचं ते होऊनच जातं. ओके. तुमच्या ते कोजागिरी पौर्णिमा पण करता का? हा, कोजागिरी पौर्णिमा असते. आमच्या कसं असतं, आमच्या सोसायटीच्या बाहेर देवी बसते. आमचे जे लोकल कॉर्पोरेटर आहेत प्रदीप गवस, त्यांची देवी असते. तर पूर्ण दांड्या बिंड्या असतो रोड वगैरे. तर आम्ही आमच्या तिथे कशी रस असल्यामुळे काय काय सोसायटीले लोक जात नाही, त्यामुळे आम्ही सोसायटीमध्येच कोजागिरी पौर्णिमा ही अरेंज करतो लोकांसाठी. आणि त्यासाठी पण म्हणजे मग आमच्या मंडळाकडून दूध वगैरे असतं, दूध स्नॅक्स वगैरे, आणि मग ती कोजागिरी आम्ही सेलिब्रेट करतो. कोजागिरी सेलिब्रेट करतो, 26 जानेवारी बनवतो आणि आपला बाप्पा एक ओके त्याच्यामध्ये हे करतो. जसं मुंबईचा गणेशोत्सव
नवी मुंबईचा गणेशोत्सव, तू त्याला कसं वेळेने बघतोयस? कारण की तिथे जसं ग्रँड होतं तसं तुमचं काम चाललंय का आता एकदंत पण आपण तसं करू? नाही, प्रयत्न तर तोच आहे, पण आपल्याला कोणाशी कॉम्पिटिशन Competition. कम्पॅरिझन नाही करायचंय. Correct. जे आम्ही आमच्या बाप्पासाठी करू शकतो ते आम्ही पूर्णपणे करणार. एकदंत म्हणजे कॉम्पिटिशन करत नाही, भले त्यांनी 4 फुटापासून ते आता 12 फुटापर्यंत गेलाय. हे आम्ही कॉम्पिटिशन साठी नाही गेलो, हे तुमच्यासाठी करता हे तुम्ही. आमच्यासाठी. कारण काय माहिती का दादा, एवढी मोठी सोसायटी आहे, त्यामध्ये बाप्पा आपला आपण सर्व करतोय ना, बरोबर आहे. त्यांनी पण आपल्याला खूप दिलंय, हा. पण तो का नाही? बरोबर आहे. हा, आवडीने करता म्हणजे तुम्ही. सर्व आवडीने. बरोबर आणि आहे. असं नाही की बाबा विचार करता अरे एवढी मोठी मूर्ती आणि उचलणार कशी, काय करणार, तो सर्व करून घेतो, करूनच घेतो सगळ्या गोष्टी. सर्व होतात. अच्छा, पण आता 2025 साठी जे गणेश भक्त येणार आहे, तू त्यांना एक काय मेसेज देशील? 26 साठी. हा, 26 साठी हा. काय मेसेज देशील एकदंतच्या दर्शनासाठी? एकदंतच्या दर्शनाची आपलं मी सर्वांना गणेश भक्तांना एवढंच सांगेन की आपलं या येत्या 29 ऑगस्ट 2026 शनिवार रोजी आपलं बाप्पाचा एकदंताचा आगमन सोहळा आहे. तर तुम्ही सर्वांनी संपूर्ण सगळ्यांनी या आपल्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यासाठी. तुमच्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. एक ग्रँड लेवलला आपण हे आगमन करणार आहे आपल्या बाप्पाचं, एकदंताचं आपल्या. तर तुम्ही सर्वांनी मिळून या, तुमच्या मित्रमैत्रिणींना पण घेऊन या, सर्वांना घेऊन या आणि बाप्पाचा आशीर्वाद आपण घ्यावा, हीच आमची विनंती आहे. आणि 5वा वर्ष आहे. 5वं वर्ष आहे. खूप सुंदररित्या करणार आहे ती लोक. आणि यावर्षी आम्ही 5वं वर्ष असल्यामुळे आम्ही मंडळाकडून प्रत्येक सोसायटीमधील नागरिकांना आणि इतरही जे आहेत आमचे लोकांना, त्यांना आम्ही प्लास्टिक मुक्त म्हणून कापडी बॅगांचा आम्ही, पूर्ण कापडी बॅग आहे आमची, मंडळाकडून आम्ही देण्यात आलेली आहे. सामाजिक ह्याच्यामध्ये चालला तुम्ही लोक. ओके, पण मला एक असंच आश्चर्य वाटतंय, तुम्ही चालू केलं 2022 मध्ये, 2025 मध्ये असं एवढा ग्रँड लेवलला घेऊन गेला, एक आशीर्वादच बोलला पाहिजे देवाचा. कारण की 4 फुटापासून मी 12 पर्यंत बघतोय. हा, आणि कारण की बघा, एक सिंपल गोष्ट आहे, मी पण एवढे वर्ष आहे मंडळ, पण माझं पण मंडळ आहे, पण एवढा बजेट, एवढा खर्च असतो सगळ्या गोष्टीला, पण ते कसं यार, ते कसं पद्धतीने तुझ्याकडे सगळ्या गोष्टी झाल्या? सर्व दादा तेवढंच ते सांगेन की सर्व तोच करतो. प्रत्येक मुलाची मेहनत असते. प्रत्येक मुलगा दादा खरं सांगतो तुम्हाला, एक जे आमची मुलं आहेत ते प्रत्येक जण 10,000 ते 15,000 हजार रुपये काढतो. उत्सव चांगला होण्यासाठी. उत्सव आपला बाप्पा आपण बसवतो ना, आपल्या मेहनतीने आणि त्याच्या आशीर्वादाने बाप्पा आपल्याकडे आलेला आहे. बरोबर आहे. तर त्याला काहीच कमी पडली नाही पाहिजे. बरोबर. त्याचे जे 7 दिवस आहेत ते आम्ही जे काय असो बाप्पासाठी जे काय करू ना ते कमीच आमच्यासाठी, कारण त्याने आम्हाला खूप दिलंय. खूप दिलंय. पण कारण की ते तुम्ही मनापासून केलंय, सगळेजण मनापासून करतात असं नाहीये, पण तुम्ही आता आपण तुमच्या मंडळाचा बोलतोय ते आशीर्वाद खूप लाभलाय एकदंतचा. कारण की नाव पण तसंच आहे, एकता सोसायटी आणि एकदंत. हा, खूप सुंदर. मला वाटलं तुला भेटून खूप छान वाटलं, एकता मित्र मंडळाला खूप छान वाटलं. तू जरा प्रेक्षकांना सांग आपली भेट कशी काय झाली? दादा माझा खरं तर माझा मित्र आहे, त्याच्या थ्रू मी मेसेज केलेला दादाला की दादा हे आमचं 5वं वर्ष आहे गणपतीचं, तू आमचा पॉडकास्ट करशील का? आणि दादानी म्हणजे इतर लोकांसारखं नाही, दादानी मला लगेच 5 मिनिटात रिप्लाय दिलेला की बाबा करू आपण. त्याला बोललो दादा नवी मुंबईमध्ये पण आम्हाला, जशा तू मुंबईमध्ये गणपती आपण बघतो दादाच्या माध्यमातून की दादा सगळीकडे कव्हर करतो, तसंच तू नवी मुंबईमध्ये यावं, आमचा एकदंतापासून सुरुवात करावी ही आमची इच्छा होती. आणि हे पण त्यांनीच घडवून आणलेलं आहे. सगळ्या गोष्टी सिद्धेश दादा देवळे त्याचा खास मित्र आहे, मित्र भावासारखा. आणि त्याच्यामुळे दादाने पहिला दादाला फोन केला की बाबा असं असं आहे. दादा बोलला आपलीच मित्र आहेत, आपलीच मुलं आहेत, आपलाच बाप्पा असतो त्यांच्याकडे, तू जा आणि ते कर बिंदास. त्याप्रमाणे दादा म्हणजे शेवटी आले ते त्याच्याकडूनच आले. हा, आता मी तर 10 वाजेपर्यंत आलो सकाळी. दादा लवकरच आलेला सगळ्या गोष्टी प्रिपेअर करण्यासाठी. मला खूप छान वाटलं एकदंताच्या म्हणजे मंडळाला भेटून. मी देवाच्या वेळी एकदंताला हीच प्रार्थना करेन की जे मंडळ चालवत आहे एकता मित्र मंडळ, त्याला खूप आशीर्वाद द्यावं, खूप अजून ग्रँड करावं 5वं वर्ष, आणि सर्व मुलांना चांगलं आयुष्य, कामकाजामध्ये चांगल्या गुणवत्तेने पुढे जावं, एकी ठेवावी, एकतेने काम करावं, हेच मी देवाचरणी प्रार्थना करतो.
आणि मी माझा इथे आता पॉडकास्ट संपवतोय. तुम्हाला आमचा हा छोटासा पॉडकास्ट, मंडळाचा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि एकताचा एकदंत ह्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. आणि नक्की यांचा 5वा वर्ष आहे, ग्रँड करणार आहेत, तर नक्की सर्वांनी दर्शनासाठी नक्की या. मंडळ तुमचा आतुरतेने वाट बघतंय. आपण सगळे गणेश भक्त आहोत. नक्की येऊया आणि दर्शनानं सहभागी राहा. Yes. काय बोलशील, एक शेवटचा मेसेज काय देशील? हेच की तुम्ही आगमनात देखील या, पण आमचे जे गणपतीचे 7 दिवस असतात तेव्हा देखील तुम्ही या आणि बाप्पाचा आशीर्वाद घ्या. तुम्ही बघा, आम्हाला सांगा की बाबा आमचं डेकोरेशन जे काय यावर्षी आम्ही नियोजित केलेलं आहे ते कसं वाटलं तुम्हाला. करेक्ट आहे. आणि मंडळाला तुम्ही सांगा, काय चुकत असेल ते मंडळाला सांगा. बरोबर आहे. हा बाबा तुम्ही असं हे नका करू वगैरे वगैरे, जे काय असेल ते तुम्ही सांगा. मंडळ त्याचा विचार नक्कीच करणार. हो. आणि दादाकडून जर तुम्हाला काय मेसेज द्यायचा असेल तर दादाला डायरेक्ट मेसेज करा आणि मी यांना मेसेज करेल. काही हरकत नाहीये, तुम्ही मला सांगा. आणि आज मंडळाला भेटून खूप छान वाटलं. सगळे मंडळी खूप कॉर्पोरेट केलं मला, त्यांनी चांगलं सहकार्य केलं, त्यासाठी मी मंडळाचे खूप खूप आभार व्यक्त करतो. असंच आपण पुढेही राहू, एकत्र राहू, असंच हे वर्ड करून मी आपला पॉडकास्ट संपवतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.